प्रश्न पहिला, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? ऑप्शन आहेत स्पेन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, इराण. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024ला जी झाली होती त्याचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे स्पेन. स्पेन देशाने युरो चषक स्पर्धा जिंकलेली आहे 2024ची. प्रश्न दुसरा, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024च्या अंतिम सामन्यात स्पेनने कोणत्या संघाचा पराभव केला आहे? जी 2024ला युरो चषक फुटबॉल स्पर्धा झाली होती त्या सामन्यामध्ये स्पेनने कोणत्या संघाचा पराभव केला होता आणि फायनल जिंकली आहे? ऑप्शन आहे चीन, जपान, इंग्लंड, जर्मनी. याचं बरोबर उत्तर आहे इंग्लंड संघाचा पराभव केला होता. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली? जी आता स्पर्धा झालेली आहे युरो चषक स्पर्धा फुटबॉलची 2024ला, तर कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे? ऑप्शन आहेत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इराक. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 करंट अफेअर. बरोबर उत्तर आहे जर्मनी देशांनी स्पर्धा घेतली, पार पडली होती त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक चौथा, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024मध्ये स्पेन संघाने सर्वाधिक किती गोल करण्याचा विक्रम केला आहे? 2024ला युरो चषकची फुटबॉल स्पर्धा झालेली आहे, तर स्पेनने सर्वाधिक किती गोल करण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन आहे 14, 13, 11, 15. सगळ्यात जास्त गोल करण्याचा विक्रम केलेला आहे स्पेन संघाने. त्याचा बरोबर उत्तर आहे 15. प्रश्न क्रमांक 5 आहे, टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील पहिल्या 100 नामांकित विद्यापीठांमधील सर्वाधिक 36 विद्यापीठ कोणत्या देशातील आहेत? ऑप्शन आहेत ब्रिटन, भारत, सिंगापूर, अमेरिका. या 100 नामांकित विद्यापीठामध्ये 36 विद्यापीठ कोणत्या देशाची आहेत? त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 6 आहे, टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन आहेत हार्वर्ड विद्यापीठ, ऑक्सफोर्ड विद्यापीठ, MIT विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ. 2024च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 7 आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे किती खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे? पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे किती खेळाडू पथक सहभागी होणार आहेत? ऑप्शन आहेत 113, 111, 114, 115. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024च्या. तर याचं उत्तर आहे 113. 113 खेळाडू आपल्या भारताचे जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024. ऑप्शन आहेत ब्राझील, फ्रान्स, क्रोएशिया, अर्जेंटिना. कोणत्या संघाने पटकावलेली आहे 2024मध्ये कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जी आता झालेली आहे? त्याचं उत्तर आहे अर्जेंटिनाने पटकावलेली आहे विजेतेपद. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024मध्ये अर्जेंटिना संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? तर अर्जेंटिनाने फायनल जिंकलेली आहे 2024मध्ये, म्हणजे 24ची कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा. तर कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? फ्लोराईड, कोलंबिया, इराण, इंग्लंड. तर उत्तर आहे कोलंबियाचा पराभव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अर्जेंटिना संघाने कितव्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? अर्जेंटिना संघाने कितव्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? ऑप्शन आहे 13, 15, 16 का 12. किती वेळेस पटकावलेले आहे अर्जेंटिनाने? त्याचं उत्तर आहे 16 वेळेस. 16 वेळेस पटकावलेले आहे अर्जेंटिनाने.
प्रश्न क्रमांक 11 आहे 35वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदके मिळालेली आहेत? 35वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदके मिळालेली आहेत? ऑप्शन आहेत ए 3, बी 1, सी 4, डी 5. भारताला किती पदके मिळालेली आहेत जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये? याचे उत्तर आहे 4 पदक मिळालेले आहेत आपल्या भारताला. प्रश्न क्रमांक 12 आहे 35वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? जी स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेल्या होत्या? ऑप्शन आहे कझाकिस्तान, तुर्कस्तान, तजाकिस्तान, अफगाणिस्तान. 35वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा ही कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 13 आहे कोणत्या राज्याच्या सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन आहेत गुजरात, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र. कोणत्या राज्याने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असून त्याचे मुख्यालय कुठे असणार आहे? महाराष्ट्र सरकारने जे वारकरी महामंडळ स्थापना केली आहे त्याचं मुख्यालय कुठं असणार आहे? तुळजापूर, पंढरपूर, आळंदी, देहू. तर याचं बरोबर उत्तर आहे पंढरपूर या ठिकाणी मुख्यालय असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया किती नीचांक पातळीवर घसरला आहे? करंट अफेअरचा सध्याचा प्रश्न आहे हा. ऑप्शन आहेत 83.62, 85.66, 87.99, 81.80. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया किती नीचांक पातळीवर घसरलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 83.62. सध्या $1 83.62 असा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड 2024 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? आत्ता जस्ट न्यूज आहे आताची. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड 2024 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान. लिजेंड 2024ची स्पर्धा आहे क्रिकेट स्पर्धा. याचं उत्तर आहे भारताने युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? भारत, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका. याचं बरोबर उत्तर आहे इंग्लंडमध्ये पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. 18 प्रश्न आहे IT सक्षम युवा योजना 2024 कोणत्या राज्याने सुरू केली आहे? IT सक्षम योजना 2024 कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश. IT सक्षम युवा योजना 2024 त्याचं बरोबर उत्तर आहे हरियाणाने चालू केलेली आहे IT सक्षम युवा योजना. तर क्वेश्चन नंबर 19 आहे जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो? कौशल्य दिन हा प्रश्न नक्कीच पडू शकतो कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेमध्येच. युवा कौशल्य दिन 15 जुलै, 17 जुलै, 14 जुलै, 18 जुलै. 100% हा प्रश्न पडू शकतो जागतिक युवा कौशल्य दिन. त्याचं उत्तर आहे 15 जुलै. 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो. शेवटचा प्रश्न आहे जून महिन्यात देशाचा घाऊक महागाई दर किती टक्क्यावर पोहोचला आहे? घाऊक महागाई दर किती टक्क्यावर पोहोचला आहे? ऑप्शन आहे 3.44, 3.55, 3.33, 3.36. त्याचं बरोबर उत्तर आहे 3.36वर
टक्क्यावर पोहोचलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या चॅनलवर दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा.